नमस्कार, मी ऐश्वर्या कुलकर्णी तुमचं सेलिब्रिटी प्रमोटरमध्ये हार्दिक स्वागत करते। आज आपण आलोय हसताय ना हसायलाच पाहिजेच्या सेटवर आणि आपल्यासोबत आहेत महाराष्ट्राचे लाडके अभिनेते रोहित चव्हाण। नमस्कार रोहित दादा, तुझं खूप खूप स्वागत आहे। धन्यवाद। कसं वाटतंय नवीन शो, नवीन लोक, नवीन काम करताना काय अनुभव येतोय? काम करताना तर खूप छान वाटतंय, मस्त वाटतंय। म्हणजे काहीतरी अजून हसवायला मिळेल लोकांना, त्याच्यामुळे छान वाटतंय। आणि म्हणजे अजून खूप दडपण आलं एकतर, कारण आधीचे जे शो केले त्यामध्ये थोडाफार सहभाग असायचा, पण आता जरा जबाबदारी वाढली, त्यामुळं एवढा विश्वास ठेवला आहे कलर्स मराठीनी, डॉक्टरांनी, त्यामुळं अजून जरा जबाबदारी वाढली, त्यामुळं एक दडपण येते, पण करतोय। बाकीचे लोक पण आहेत, त्यामुळं होतंय चांगलं। या शोमध्ये बरेच हवायुद्यामधले आहेत, पण नवीन काही लोक ॲड झाले, जसे ओंकार दादा असेल, तर त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा आहे? अरे ओंकार म्हणजे खतरनाक ॲक्टर आहे, खूप छान ॲक्टर आहे। म्हणजे तो एवढा भारी करतो, त्यामुळं मला पण अजून काहीतरी चांगलं करू वाटतं। त्याच्याकडे बघून अजून काहीतरी शिकायला मिळतं। भाऊ पण आहेत आमचे, डॉक्टर आहेत, त्यामुळं एकमेकांना समजून घेऊन एक छान होतं, एक काहीतरी छान बघायला मिळतं लोकांना। ऑन स्क्रीन तर सगळं दिसतंच आहे, पण ऑफ स्क्रीन तुमच्यामध्ये काय बॉन्डिंग आहे किंवा रिहर्सल करताना काय किस्से घडतात, काही आम्हाला ऐकायला मिळतील? आता हे तुम्हाला स्क्रीनवर दिसतं, पण त्याच्या पाठीमागे आमचं प्रॅक्टिस वगैरे सुरू असतं, त्यामुळं एखादा कुणाला काय पण सुचला तर एकमेकांना सांगत असतो। त्यामुळं आता हे लोक आहेत, भाऊ आहेत, ओंकार आहे, डॉक्टर पण असतात प्रॅक्टिसला, त्यामुळं असंच काहीतरी सुचलं की आम्ही त्यांना सांगतो, ते आम्हाला सांगतात, असं एकमेकांना सांगून असं एक काहीतरी छान बघायला मिळतं आपल्याला। पण असा काही किस्सा घडला असेल की जो कायमस्वरूपी असा आठवणीत राहणार असेल किंवा प्रेक्षकांना ऐकायला आवडेल, असा एखादा किस्सा शेअर करू शकतोस तू? नाही, आत्ता तर नाही काय, पण होतं कधी कधी तसं की म्हणजे स्किट चालू असताना, लाईव्ह चालू असताना कोण ना कोणतरी काहीतरी अचानकच एखादा पंच मारतो आणि तिथं सेटवरच हसू येतं असं। म्हणजे शूटिंगमध्ये फारच हे होत असेल। हां, मजा येते, खूप मजा येते। आणि आता शो आत्ताच टेलिकास्ट व्हायला लागलाय, तर प्रेक्षकांच्या काही येत असतील कमेंट्स, खूप छान, त्याच्यावरती हां. प्रतिसाद येत असेल, तर काय प्रतिसाद येतो? नाही म्हणजे लोकांना आवडतंय आणि नवीनच आता सुरू झालं आहे, आता 2 आठवडे सुरू झाले, त्यामुळं एक काहीतरी वेगळंच अजून छान बघायला मिळते, त्यामुळे लोक तर खुश आहेत आणि आवडतं आहे लोकांना। म्हणजे रिस्पॉन्स चांगला आहे एकतर। अजून बघू, आमचे प्रयत्न सुरूच आहेत, अजून होता होईल एवढं जास्त काहीतरी छान करून दाखवायचा आमचा प्रयत्न सुरू आहे। लोकांना नक्की आवडेल ते। तू प्रेक्षकांना शोबद्दल काय सांगशील की पुढे असाच बघत राहा, हे तर काय सांगशील प्रेक्षकांना? एक नवीन सुरुवात करतो आहे आम्ही कलर्स मराठीवर। कलर्स मराठीने तुम्ही आमच्यावर एवढा विश्वास ठेवला आहे आजपर्यंत, आता कलर्स मराठीमध्ये ठेवला आहे, त्यामुळं आम्ही नवीन काहीतरी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन, दाखवण्याचा प्रयत्न करेन। नक्की बघत राहा, हसताय ना हसायलाच पाहिजे। थँक्यू.